तो हम लोग जी के साथ फिर वेलकम बैक टू द माय न्यू ब्लॉग गाइस। तो गाइस हम लोग जा रहे हैं जितेंद्र प्रेम और आ रहे गाइस मिलने के लिए। तो हम लोग निकल रहे गाइस अभी। तो चलते हैं गाइस। बहुत दिनों बाद प्रेम से मिलने वाला हूँ गाइस मैं, क्योंकि ना जितेंद्र से मिला था मैं पिछले बार, पर प्रेम से बहुत दिन हो चुके हैं गाइस मिलने के बाद, मतलब मिलके खाना पीना हो चुका है गाइस पूरा। अभी जिम से आ चुका हूँ गाइस मैं। आज का ब्लॉग अपलोड हो रहा है, अभी अपलोड के लिए लगा है और शूट भी चालू है गाइस। जा रहे हैं अभी, आ रहे हो जितेंद्र प्रेम आ रहे गाइस। देखते हैं अभी कहाँ पे जाएंगे। मस्त एकदम बहुत दिनों के बाद मिलने वाला होगा इस प्रेम के साथ। देखते गाइस अभी आने वाले हो। मिलते गाइस उधर आने के बाद। चलो गाइस। तो गाइस आ चुके, प्रेम जितेंद्र आ चुके गाइस। ये कसं आहे वापस प्रेम? बता. दिवसानंतर भेटलं रे. ये वापस ब्लॉग चालू कर दी। चला भाई. चलो गाइस निकलते हैं अभी। मिल चुका है प्रेम जितेंद्र। ट्रैफिक का और चाल करके लग. मैं आपकी अपनी जो जगह है वहीं पे आ रहे हैं, फिर से चाय पे नीचे। चलो भाई फिर से आते हैं वहीं पे। तो भैया हम लोग आ चुके हैं चाय पीने के लिए जितेंद्र में। पानी की बोतल भी है। और जितेंद्र में प्रेम आ चुके हैं। प्रेम और आ चुके हैं चाय लेने के लिए। तो भाई हम लोग पी रहे चाय, जितेंद्र और प्रेम। प्रेम का उधर कॉल चले गए। ये तो हम एक बार हमारे आइटम नहीं गए, फिर चाय पियेंगे अभी। चाय पियेंगे अभी। भाई चाहिए हमारी आइटम ये पर वो दूर है। आइटम नहीं गए मैं, क्या घर पे बोल के आया, मतलब डेट पे जा रहा हूँ। डेट दो पे हमारी क्या चालू है, जितेंद्र और मेरी डेट चालू है। मम्मी को क्या बोल के आया, मतलब डेट पे जा रहा हूँ। मैं बोला डेट पे जा रहा हूँ बोलते आए मम्मी को। एक ब्लॉग तर हॅमलो जी, गुड मॉर्निंग गाईज. पृथ्वी आणि मी निघालो सध्याला पळण्यासाठी. काय आपला रात्रीचा ब्लॉग कंटिन्यू करू. रात्री आपण मस्तपैकी चाय प्यायला गेलेलो, जितेंद्र प्रेम मी. रात्री 11:30 वाजलेले गाईज. आता सकाळचे वाजतात 4:45. 4:45 वाजता निघाले गाईज आम्ही पळण्यासाठी, पृथ्वी आणि मी. तर भेटूया गाईज. चला तुम्हाला आज साप पळून एवढी बॉडी हिडी झाली नाही. आता काय आलं माहिती का, किती पण पेन होऊ द्या, कारण की पहिलं पेन व्हायचं ना तेव्हा दुखायचं गाईस. आता पेन होतं ना तेव्हा दुखत नाही. सध्याला मजा येते पूर्ण. जेवढं पेन होतं ना, ते बोलतात ना, नो पेन नो गेन. हेच आहे गाईज, नो पेन नो गेन. सध्याला पळतो गाईज मी, भरपूर पळालो. पूर्ण बॉडीतून मॅप पूर्ण पाणी निघतं, तरी पण गाईज मला एवढं त्रास होतं, तरी मी हार नाही मानत आहे. नो पेन नो गेन गाईज. भरपूर पळाले गाय आज. जस्ट घरापासून ते इथपर्यंत पूर्ण दिसतं. मी पूर्ण पॅच कंप्लीट केलं गाईस. त्यानंतर परत आणखीन 3 राऊंड मारले. पूर्ण पाणी निघतं गाईस. कधी पण हलू नका गाईस. फिटनेस करायचं तुम्हाला, फिटनेस बनवायचं ना गाईस, तरी नो पेन नो गेन कधी पण लक्षात ठेवा गाईस. कधी पण पळा. पृथ्वीराज गेला आता सध्याला पुढे, मी पण जातो गाईस. खरंच गाईस, जेवढं पेन होते ना, जे पेन व्हायचं ना पहिलं तर त्रास व्हायचा. आता काहीच होत नाही, काहीच म्हणजे ना काहीच. जेवढं पेन होतं ना तेवढी मजा येते गाईस. आता तर मला एवढं पेन होतं ना गाईस, ते आपलं बोलतो ना आपण, पळून पळून आपली किडनी दुखते, ती एवढी दुखते म्हणजे असं काय फाटायला आले असं वाटतं. पण गाईस एवढं मजा येते ना मला पळायला खूप गाईस. पहिले 2-3 दिवस होईल, तुम्हाला 5-6 दिवस म्हणजे किडनी दुखेल, हातापाय दुखतील, पळता नाही येणार. पुढच्या दिवशी सकाळी तुम्ही उठणार नाही. आणि एक दिवस असा होईल गाईस की तुम्ही रोज सकाळी उठून रोज पळायला जाणार आणि मी जिमला पण जाणार. आता मग मी जिमला पण जाणार आहे. जिमला तर जातो, पण जिममध्ये कसं व्हिडिओ बनवत नाही गाईस, कारण की पूर्ण लक्ष माझ्या जिमवर आहे. आता रनिंग केली गाईस, एवढी पेन एवढं होतं ना पायामध्ये, तरी पण आता लेग जाऊन मारणार. कारण की आम्ही एक दिवस चालू आहेत गाईस आमचे, मिक्स आहेत पूर्ण चालू, कारण की आम्हाला 1 आठवडा झालं ना आणखी जिम लावून. मजा येते गाईस. आणि रात्री काय आलं माहिती, रात्री चाय पिला ना गाईस, मित्र आलेले, प्रेम वरून जितेंद्र 3 आलेले गाईस, त्यामुळे चाय पिला तो पण त्रास होते. कारण की चाय हानिकारक राहतो गाईस. जसं अल्कोहोल राहतो ना हानिकारक, तसं जिम करणाऱ्याला चाय हानिकारक राहतो गाईस. चला गाईस भेटूया. पृथ्वीराज गेला आहे खूप पुढं, जाऊन भेटूया गाईस त्याला. चला.